नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो राज्यसेवेची ॲड आलेली आहे आणि सगळीकडं असं म्हणावं लागेल म्हणजे चांगला वनवा पेटलेला आहे. आता एक क्लिअर झालेलं आहे की बाबा जी काही एक्झाम होणार आहे सो ती नवीन लिखाण जे म्हणतो आपण त्याला वर्णनात्मक पॅटर्न म्हणतो आपण त्याला, रायटिंग पॅटर्न. सो याच्यानुसारच ती होणार आहे. सो हे आता क्लिअर झालेलं आहे. मग आता गोष्ट अशी आहे की ही जी ॲड आलेली आहे, सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये असणार आहे. मेनली आजच्या लेक्चरमध्ये काय काय असणार आहे बघा, मी तुम्हाला आधी सांगतो. सो वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या मुलांना मी पूर्वपरीक्षा कशी पास करायची आहे सो त्याच्यासाठी प्लॅन बनवून देणार आहे. एक्झामबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि नेमका तुम्हाला आता सगळेच जण ही गोष्ट सांगतात तुम्हाला की बाबा अभ्यास केला पाहिजे परीक्षेच्या आधी, हे विषय कंप्लीट करा, ते विषय कंप्लीट केल्यानं तुम्ही पास होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यातून काय आउटपुट पण भेटणार नाही तुम्हाला जास्त परीक्षेमध्ये. परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, ज्याला आपण क्वालिटी वर्क म्हणतो. म्हणजे सो ते क्वालिटी वर्क तुम्ही आत्तापासून काय केलं पाहिजे, कारण 6 महिने आहेत तुमच्या हातात जवळपास. तो 6 महिन्यात तुम्ही एकदम गाजवून टाकू शकता हा कालखंड. फक्त तुम्हाला आता म्हणजे ॲड लवकर आयोगाने काढली 6 महिन्यापूर्वी, आत्ताच पब्लिश केली आयोगाने. सो त्याच्यामुळे तुम्ही आरामात 6 महिन्यामध्ये हा जर मी अप्रोच बिल्ड करून दिला तुम्हाला, त्याच्यावर जर तुम्ही काम केलं, मग तो नवीन विद्यार्थी असो किंवा जुना विद्यार्थी असो, सगळ्यांना मी प्लॅन बनवून देणार. त्यामध्ये काही जे काम करायचं आहे तुम्हाला ज्या गोष्टीवरती, ते म्हणजे मेनली क्वेश्चन्स म्हणतो आपण आयोगात विचारलं जाणार आहे, त्यात अप्रोच कसा असला पाहिजे आत्तापासून. सो त्यावर पण बोलू आणि ओव्हरऑल प्लॅनिंगबद्दल आणि आत्तापासून काय केलं पाहिजे जेणेकरून सप्टेंबर महिन्यातली एक्झाम 100% क्लिअर झाली पाहिजे आपली. सो याच्यासाठी आजचं लेक्चर असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही पॉसिबली शेवटपर्यंत जुळून राहा, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मोमेंटमध्ये काही ना काही मी वेगळं सांगणार आहे तुम्हाला, जे तुम्हाला एक्झामला 100% कामी येऊ शकते. ओव्हरऑल बघा याच्यामध्ये ॲड आलेली आहे. सो त्याच्यामध्ये 127 पदं नॉर्मली जे राज्यसेवेतून भरल्या जातात. सो 127 पदं आहे. आता याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं म्हणजे अनेक विद्यार्थी नाराज झाले की यार 127 पदांसाठी कुठे ॲड असते का, म्हणजे किती कमी ॲड झाली मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, म्हणजे मागचे 3 वर्ष झाले 4 वर्षाची ॲड पाहायची आपल्याला सवय लागलेली आहे आणि हे कुठे 127ची ॲड आली. तर एक लक्षात घ्या. आता काही दिवसापूर्वी माहीत आहे का, मी जेव्हा यूट्यूबला लेक्चर टाकले आहे नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार कशी तयारी करायची, त्याचे 2 भाग मी ऑलरेडी टाकलेले आहेत पहा. त्याच्या खाली मी कमेंट्स पाहिले तर एकदम पोरं कसे असतात माहिती आहे का, त्यांच्यामध्ये पेशन्स लेवलच नसते म्हणजे. आणि ते काय करतात, इंट्रोस्पेक्टिव्ह नसतात, एक्स्ट्रोस्पेक्टिव्ह म्हणता येईल आपल्याला. म्हणजे बाहेरच्या जगाला नेहमी दोष देणार आहे, आयोगाने जागाच काढल्या नाही, आयोगाने पॅटर्नच बनवला. अरे भाई, तुम्ही या मोमेंटला विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे की ठीक आहे 2 वर्ष दिले आयोगाने, आपण आता नवीन पॅटर्नला ॲडॉप्ट व्हायला पाहिजे, हळूहळू का होईना ॲडॉप्ट व्हायला पाहिजे. दुसरं, आता जागा कमी निघाल्या की लगेच आयोगाला दोष द्यायला सुरुवात करायची. जागा म्हणजे ह्या पोरांना अभ्यास करायचाच नसतो, फक्त दोष देत राहायचं कसं वाईट आहे जग किंवा आयोग कसा वाईट आहे किंवा सगळं कसं चुकीचं घडत चाललेलं आहे माझ्या आजूबाजूला. सो ते फक्त रडत गडत दूषणं देत जगत असतात. ज्या पोरांना पोस्ट काढायची आहे ते 127 मध्ये पण संधी शोधतात, आलं लक्षामध्ये, आणि ते बरोबर पोस्ट त्या ठिकाणी क्लिअर करतात. म्हणून लक्षात घ्या, रडगाराने गायल्याने पहिली तर गोष्ट आपलं काही भलं होणार नाही आहे. ज्यांचं भलं व्हायचं त्यांचं भलं होते आहे, ते बरोबर अभ्यास करताय. सो आपल्याला पोस्ट काढायची आहे हे विसरता कामा नये, बरोबर. राहिला प्रश्न आता ह्या 127 जागांचा, तर लक्षात घ्या ह्या जागा आता आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. त्यांना जे मागणीपत्रक आलेलं आहे, आम्हाला जिथपर्यंत माहिती होतं की आयोगाकडे 125 जागांचं मागणीपत्रक आलेलं आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं. सो हे जवळपास आम्हाला क्लिअर झालं होतं की SC/STच्या जागा खूप जास्त असणार आहे, कारण डिपार्टमेंटला त्या प्रचंड जास्त ताण आहे सध्या. GST जरा जास्तच ॲक्टिव्ह मोडला आलेलं आहे डिपार्टमेंट आणि तिथं भयानक रिक्वायरमेंट आहे सध्या पदांची आणि चणचण पण आहे. त्यामुळं पुढचे 2-3 वर्ष तरी जोपर्यंत लाडकी बहीण जिवंत आहे आणि सरकारला GSTच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून पैसा वसूल करायचा आहे, तोपर्यंत तरी हे पद असेच येत राहणार तुमचे 80-100च्या रेंजने. 1-2 वर्ष तर चालत राहणार आहे. पण लक्षात घ्या याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट झालं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट झालं, आणखी छोटे मोठे डिपार्टमेंट आहे. सो यांचं मागणीपत्रक आणखी आयोगाला मिळालेलंच नाही आहे. आता मला जिथपर्यंत माहिती आहे पहा, सो मी जिथपर्यंत माहिती काढली याच्यामध्ये पुढं आणखी, तर डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे याच्यामध्ये 42 जागा ॲड होऊ शकतात. हे बघा मी तुम्हाला अंदाज वर्तवतोय बरं का, आणि मी तुम्हाला फक्त अंदाजे सांगतोय, बरोबर. याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते किंवा कमी पण होऊ शकते, पण मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत मी तुम्हाला सांगतोय की 42 DC च्या जागा ॲड होऊ शकतात. DYSPच्या 38 जवळपास जागा ॲड होऊ शकतात. थोडंसं जास्त पण होऊ शकते, जसं आम्हाला 125 जागांचं माहीत झालं होतं
होतं तर 127 जागांची ॲड आलेली आहे. तसं मी तुम्हाला ते सांगतोय. पहा, आणखी जागा आहेत काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या थोड्या थोड्या, तर ह्या पण त्याच्यामध्ये वाढतील जागा आणि एक ओव्हरऑल ॲड मोठी बनतील. पण तुम्ही जर आतापासूनच रडगाराने गायला लागले 127 जागा 127च आहे, तुम्ही पहा लायब्ररीमध्ये 4 लोक जर तुम्हाला भेटत आहेत तर 3 जण याच नावाने रडताना दिसतात तुम्हाला. अशा मुलांना बिलकुल एंटरटेन करू नका, दुर्लक्षित करा त्यांना. मला पोस्ट काढायची आहे, 127 जागा माझ्यासाठी सफिशियंट आहे असं समजूनच अभ्यासाला लागा. आणि जेव्हा तुमच्या जागा वाढलेल्या असतील तेव्हा एक्झाम 2 महिन्यावर आली असेल, मग तेव्हा अभ्यास करतो म्हटलं तरी करता येणार नाही. मग जाऊ देवा, पुढच्या वर्षीसाठी करतो, गेली ही संधी हातातून. हे असंच होतंय. पहा, आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं माझं ऐका तुम्ही आणि 127 जागांकडे दुर्लक्षित करा. आपल्याला फक्त टॉप ऑफ द टॉप राहून त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे असं समजूनच अभ्यासाला लागा. सो गुड न्यूज तुम्हाला जशी आत्ता मिळालेली आहे तशी काही दिवसांनी पण गुड न्यूज परत एकदा मिळणार आहे, काही महिन्यांनी गुड न्यूज मिळणार आहे. जेव्हा मिळेल तेव्हा आपण त्या पोझिशनमध्ये असलो पाहिजे की ती संधी आपल्याला ग्रॅब करता आली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही अभ्यास सुरू करून टाका विद्यार्थी मित्रांनो. 1 मिनिट, पेज पडलं. हां, पुढे जाऊया आपण. सहाय्यक कामगार आयुक्त 1 पद आहे त्या ठिकाणी. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता गट अ 2 पदं आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे नॉर्मली मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पदं असतात हे. सो 21 पदं आहे त्या ठिकाणी. सहाय्यक गट विकास अधिकारी 15 पदं आहे. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कामधला उपअधीक्षक आहे. हे पदं 1-2-1-2च निघत असतात. पुढे आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 1 पद आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे आहे ते 4 पदं आहे ह्याच्यामध्ये. आता लक्षात घ्या, मला ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळं बोलायचं आहे तुमच्याशी. बघा, याचा सिलेबस आणि आपल्या राज्यसेवेचा सिलेबस, महाराष्ट्र वनसेवा त्याचे जवळपास 144 पदं आहे. ही लय मोठी ॲड झाली बरं का फॉरेस्टसाठी. म्हणजे मी तर म्हणाल राज्यसेवेच्या म्हणजे तगडी राज्यसेवेला म्हणजे तो हे देणारी टसल देणारी ही ॲड आहे. गट ब चे पद 144 झाले. लक्षात घ्या, याच्यामध्ये ACFचे पद आणखी आलेले नाही आहे. बरोबर, मला जिथपर्यंत माहिती आहे की 32 पदं हे ACFचे याच्यामध्ये आणखी ॲड होऊ शकतात जेव्हा ॲड वाढून येईल तुमची, जिथपर्यंत मला माहिती आहे. सो याच्यामध्ये RFOचे पद आहे 144, पण RFO पण खूप झालं. आता लक्षात घ्या, तुम्हाला फक्त म्हणजे काही मुलं म्हणजे माझी तर इच्छा आहे की काही पोरांनी ह्याच्यामध्ये असलंच पाहिजे. म्हणजे खूप लोक काय करतात, राज्यसेवेची तयारी करतात आणि फुल फोकस राज्यसेवा असते. त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का, RFOकडं पोरं लक्षच देत नाही. याही वर्षी तसंच आहे. माझा एक विद्यार्थी फक्त RFOची तयारी करतोय, बरोबर, आणि त्याचा स्कोर खूप चांगला आहे. तो ह्याच्यासाठी पण क्वालिफाय झालेला आहे आणि राज्यसेवा मेन्ससाठी पण. तो काय म्हणतो, राज्यसेवेमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, इकडं मार्केट पूर्ण ओपन आहे. म्हणजे तिथं कॉम्पिटिशनच नाही आहे. फक्त थोडा अभ्यास जरी असला लिहून आले, फक्त इथं काय आहे, इथं 2 ऑप्शनल घ्यावे लागतात तुम्हाला. तर ते पण सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री हे 2 ऑप्शनल घेऊ शकता. आणि ॲग्री बॅकग्राऊंड असेल तर ॲग्री आणि फॉरेस्ट्रीमध्ये सगळे एन्व्हायरमेंटचं असते. माझी एक विद्यार्थिनी आहे, तिने ह्या एक्झाम दिलेल्या आहेत आणि UPSCची पण दिलेली आहे तिनं मेन्स. सो त्याच्यामुळे ती तुम्हाला येऊन सांगेल या पदाबद्दल. तर इथं पण खूप चांगली संधी आहे की काही पोरांनी आत्तापासूनच ठरवलं, फक्त याच्यामध्ये आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थीही देऊ शकत नाही एक्झाम. सो जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत तेच देऊ शकतात. तर लक्षात घ्या, टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम नक्की फोकस केली पाहिजे मला असं वाटते. म्हणजे मेन राज्यसेवेच्या स्ट्रीमपासून थोडंसं हटके. म्हणजे यावर्षी तुम्ही पाहिलं असेल फूडच्या जागा निघाल्या होत्या पा. सो जे राज्यसेवेच्या हटके जाऊन ज्यांनी फूडचा अभ्यास केलेला आहे बऱ्यापैकी 2-3 महिन्यामध्ये 100% त्यांना गॅझेटेड क्लास 2 पोस्टची आजच्या घडीला मिळालेली आहे. तसंच मधात काही टेक्निकल पोस्ट निघाल्या होत्या, तिथं पण त्यांनी झेंडे काढलेले आहे पोरांनी. ते पेट्रोल पंपावर चेक करणारे असतात ना काहीतरी तांत्रिक, गॅझेटेड क्लास 2 पोस्ट होती ती, त्याच्यावर पण पोरांनी शिका. म्हणजे मेन स्ट्रीम आपल्याला माहिती आहे राज्यसेवा आणि आपण त्याला चिपकून राहतो. मी तसाच पोरगा होतो म्हणजे. पण लक्षात घ्या, थोडासा जर हटके विचार केला ना, RFO माझे मित्र आहेत पा काही RFO आणि ते जे जॉब करतायत सध्या आणि मी त्यांचं थाटबाट पाहिलेलं आहे. RFO गॅझेटेड क्लास 2 जंगलाचे तुम्ही राजे असता असं समजून चला. म्हणजे एक सांगायचं झालं तर हेरार्की तर आहेच गव्हर्नमेंटची. तुम्हाला जंगलाचे रेव्हेन्यू अधिकार पण तुमच्याचकडे असतात त्या ठिकाणी, पोलीस अधिकार पण तुमच्याचकडे असतात आणि RFO म्हणून मिळालेले अधिकार पण तुमच्याकडेच असतात. सो त्याच्यामुळे भयानक पॉवरफुल पोस्ट आहे ही, बरोबर. आणि असं काही नाही की तुम्हाला जंगलातच जावं लागते म्हणून. तुम्हाला तिथं काम करायचं नसलं तर तुम्ही शहराच्या ठिकाणी राहून पण, म्हणजे जे म्हणतो आपण त्याला प्रादेशिक म्हटलं जाते त्याला मराठीमध्ये. सो तुम्ही रिजनल किंवा प्रादेशिकमध्ये पण त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊन शहराच्या ठिकाणी पण काम करू शकता. जरूर नाही जंगलातच गेलं पाहिजे. पण पॉवर खूप चांगले असतात बरं का ह्या पोस्टवाल्यांकडे, पोरांकडे म्हणजे RFO. तर त्यामुळे नक्की काही पोरांनी तुमच्यापैकी टेक्निकलच्या, सो राज्यसेवेचा तर करा, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण
माझी अशी मनोमन इच्छा आहे की तुमच्यातल्या अनेकांनी प्लीज वनसेवेचा त्या ठिकाणी विचार करा. चांगली संधी आहे यावर्षी, एवढ्या जागा. फक्त याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, राज्यसेवे आर्टवाले पण पोरं राज्यसेवा देतात, सायन्सवाले पण देतात, मेडिकल इंजिनिअरिंगवाले सगळेच देतात. म्हणजे तर काय होते, पोरांना मार्क खूप जास्त पडून जातात आणि मार्क खूप जास्त पडतात आणि याच्या जागा दरवर्षी कमी असतात. आता यावर्षी योगायोग आहे की ते राज्यसेवेच्या बरोबरीतच जवळपास जागा चालल्या आहेत. याच्या जागा कमी असल्यामुळे काय होतं, याचा कट ऑफ खूप जास्त चालला जातो. 130 म्हणजे जर 117 मार्काला जर लागायला राज्यसेवेचा तर 125-130 पर्यंत ह्याचा कट ऑफ जातो जवळपास. पण यावर्षी जागा खूप जास्त असल्यामुळं याचा कट ऑफ राज्यसेवेपेक्षा 5-1 मार्काचा डिफरन्स राहू शकतो त्याच्यामध्ये, कारण जागा खूप चांगल्या आहे आणि टेक्निकलचेच पोरं फक्त ही एक्झाम देऊ शकतात. तर माझी अशी मनोमन इच्छा आहे की तुम्ही वनसेवेचा यावर्षी विचार करा. तुम्हाला गायडन्स लागलं तर मी अवेलेबल करून देतो, माझ्याकडे तगडं गायडन्स आहे याच्यासाठी. म्हणजे सो तुम्हाला ते ऑप्शनलचं पण सांगेल. आणि काही नाही, इन्व्हायरमेंटच आहे फॉरेस्ट्रीमध्ये मॅक्झिमम आणि जिओलॉजीमध्ये पण जिओग्राफीचा काही पोर्शन आहे, बरोबर. आणि तो सोपा ऑप्शनल आहे. कधी मी त्याची स्वतः प्रिपरेशन केलेली नाही आहे म्हणून मी त्याच्यावरती जास्त भाष्य करत नाही. मी तुम्हाला एक तगडा माणूस देतो, तो तुम्हाला ह्याच्याबद्दल गाईड करेल. म्हणजे सो याचा नक्की विचार करा. बाकी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा कॉमनच असते त्यांची. 114 पदं आहे. त्याच्यामध्ये 28 गट अ साठी आहे. सहाय्यक अभियंता 86 त्याच्यामध्ये आहे. स्थापत्य गट अ. सहाय्यक कार्यकारी अभियंताच्या 28 जागा, म्हणजे एक बऱ्यापैकी आपण म्हणता येईल. म्हणजे सो 114 जागांसाठी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज आलेली आहे. आता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, लेक्चर घ्यायचं आहे, सो त्या गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात करू. मग थोडंसं कशाची प्रॅक्टिस केली पाहिजे त्यानंतर बोलू आपण. बघा आता याच्यामध्ये लक्षात घ्या, एक्झाम ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 3 कॅटेगरीतले पोरं देणार आहेत. आता खूप जणांच्या मनात संभ्रम आहे, तर मी सगळ्यांबद्दल बोलतो, कोणासोबत पार्शालिटी नाही झाली पाहिजे. सो 3 प्रकारचे विद्यार्थी एक्झाम देणार आहे. एकदम नवीन असणारे विद्यार्थी ज्यांनी आत्ता 2025 मध्ये प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली आहे, जे एकदम नवीन आहे, किंवा 24 मध्ये तयारी करायला सुरुवात केली किंवा 25 मध्ये तयारी करायला सुरुवात केली, जे एकदम नवे कोरे पोरं आहेत पहा अभ्यासाच्या बाबतीमध्ये 24-25 ची प्रिपरेशन करणारे, असे नवीन विद्यार्थी एक्झाम देणार आहे. UPSC देणारे विद्यार्थी पण आता राज्यसेवा देतील, कारण सिलेबस कॉमन आहे. त्यातल्या त्यात जे जुने विद्यार्थी जे एजबार झालेले आहेत तिकडून UPSC मधून, ते पण MPSCत उतरणार, 100% उतरणार, ते सोडणारच नाही आहे चान्स. म्हणजे सो हे UPSC देणारे विद्यार्थी पण असणार आहे, ज्यांनी 3-3, 4-4 अटेम्प्ट दिले, मुलाखती दिल्या, मेन्स दिल्या, ते पोरं पण आता उतरतील राज्यसेवेमध्ये, कारण मेन्स पूर्ण कॉमन आहे जवळपास, एक महाराष्ट्राचा पोर्शन सोडता. आणि राज्यसेवेचा जुना पॅटर्न असणारा मोठा मॉब ही एक्झाम त्या ठिकाणी देणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येकाला प्लस मायनस म्हणजे आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीतल्या पोरांना काही ॲडव्हान्टेज आहे ही एक्झाम देण्याचे आणि काही लॉसेस आहे ही एक्झाम देण्याचे. तर त्याच्याबद्दल एकदा पटकन आपण बोलून घेऊ आणि मग प्लॅनिंग करायला सुरुवात करू. आता नवीन विद्यार्थी, जे एकदम नवीन विद्यार्थी आहे, सो त्यांना ही एक्झाम देण्याचा फायदा काय आहे, तर हे खूप जास्त विन विन सिच्युएशनमध्ये आहे नवीन विद्यार्थी. सो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. काय व्हायचं माहीत आहे का, मी तुम्हाला याच्या आधी पण बोललेलो आहे, जेव्हा जुना पॅटर्न चालू होता, असं नाही आहे आज बोलतोय म्हणून मी. काय होतं माहीत आहे का, राज्यसेवेच्या बाबतीमध्ये UPSCचा पेपर पॅटर्न जबरदस्त असतो म्हणून तिथं तितकीशी ती गोष्ट लागू होत नाही. पण राज्यसेवेमध्ये मी तुम्हाला सांगतो पहा, काय व्हायचं माहीत आहे का, जे जुने मुलं आहे, आता मी स्वतः जुना होतो, म्हणजे मी 2012 पासून प्रिपरेशन करायचो जेव्हा नवीन पॅटर्न आलेला होता. सो त्याच्यात काय होते माहिती आहे का, जेव्हा तुम्ही तेच HRD, तेच HR, तेच गव्हर्नन्स, तेच हिस्ट्री, तेच पॉलिटी, तेच इकॉनॉमिक्स, ह्याच त्याच एक्झाम तुम्ही जेव्हा वारंवार देत जातात, तर त्याच्यात काय होते माहिती आहे का, तुम्हाला ते अंगवळणी पडून जाते. म्हणजे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना काय होतं, तो पॅटर्न अंगवळणी पडून जातो. तुम्ही पाहिलं असेल नवीन पॅटर्नला ह्या जुन्या विद्यार्थ्यांनी भयानक रेजिस्ट केलेला आहे. 2 वर्ष एक्झाम एक्सटेंड सिलेबस, म्हणजे ते नैतिक पण होतं म्हणा त्यांनी तसं करणं, की 1 वर्षात आम्ही नवीन पॅटर्न अडॉप्ट करू शकत नाही, आम्हाला 2 वर्ष हवे. सो या विद्यार्थ्यांनी एकदम पोटतिडकीने मागणी केली आणि शासनाने पण ती मान्य केली, या विद्यार्थ्यांचा दबाव त्या ठिकाणी स्वीकारून. आणि ती नैसर्गिक पण होती, त्याच्यात काही चुकीचं नव्हतं, म्हणजे बिलकुल त्यांनी योग्यच केलं. म्हणजे पण लक्षात घ्या, आता हे जे नवीन विद्यार्थी आहे, सो यांना बेनिफिट असा आहे की जे जुन्या पॅटर्ननुसार तयारी करणारे पोरं होते. आता माझा तर एक मित्र आहे त्याच्यामध्ये, की त्यांनी जवळपास मला असं वाटते की एक 10-11 मेन्स दिले असतील आणि 8-9 इंटरव्ह्यू दिले असतील. मी तरी लोकांना सांगतो मी 4 इंटरव्ह्यू दिले राज्यसेवेचे. माझ्यासोबतचे काय आहे, मी सोडली 2019 मध्ये एक्झाम द्यायचं, मी बंद करून टाकलं 2019 मध्ये. हे पट्टे आणखी पण एक्झाम देतो आत्ता पण, म्हणजे तो याही वर्षीच्या मेन्सला आहे मित्र माझा, ऑलरेडी मुख्याधिकारी आहे, मी नाव घेत नाही त्याचं, मुख्याधिकारी चांगल्या पोझिशनला आहे. 2दा मुख्याधिकारी झाला आणि एकदा नायब तहसीलदार झाला, पण मुख्याधिकारीच कंटिन्यू करतोय. पण त्याची ती इच्छाच होत नाही,
निदान लग्नही नाही केलं आणखी, म्हणजे त्याला आम्ही सांगतो अरे लग्न कर आता, सेटल हो. नाही तो म्हणतोय ध्येय होतो डेप्युटी कलेक्टर बनायचं, मी देत राहणार. आणि ह्या पोरांना काय झालेलं असते, तो जुना पॅटर्न अंगवळणी पडलेला असतो. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, याच्यामध्ये एक उपजिल्हाधिकारी मुलगी होती, मी कोणाचं नाव घेत नाही बरं का प्लीज, एक उपजिल्हाधिकारी मुलगी होती, ती आदल्या वर्षी पहिली होती, म्हणजे 2017-18 मध्ये आय थिंक, आणि 18-19 मध्ये पण ती पहिली आली मुलींमधून बरं का. आणि मुलांमधून पण आत्ता एक होता, तो सलग 2-3 वर्ष मुलांमधून पहिला आला पा. असं कसं होऊ शकतं, एकच पोरगा वारंवार पहिला. UPSCत होते का असं? सो बिलकुल नाही, कारण UPSC दरवर्षी पॅटर्न चेंज करते. MPSCचा पूर्व परीक्षेचा पण फंडा तोच आहे, मुख्य परीक्षेचा पण फंडा तोच आहे. त्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये हे जे जुने पोर आहे यांनी अशी साखळी बनवून ठेवलेली होती पहा, आणि कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचे नाही नवीन पोरांना. ह्या बिचाऱ्यांनी किती उड्या मारल्या, तर ह्यांचा अनुभवच असायचा 7-7, 8-8 वर्षाचा, त्यांनी साखळी केलेली. याच्यात लय टॅलेंटेड पोरं असायचे, आणि याच्यामध्ये अनेक रट्टा मारणारे पोरं असायचे, जे तेच ते करून खंगून गेलेले आहेत एकदम, म्हणजे हे मी जवळून पाहिलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्यांना असं अभ्यास करण्याची, एक्झामच्या आधी ते 15 दिवस सुट्ट्या टाकायचे, सांगतो तुम्हाला. म्हणजे सर्व्हिसमध्ये आहे ऑलरेडी, STI झालेले आहे, ASO झालेले आहे, चांगल्या पदावरती आहे. माझा तर एक खतरनाक मित्र DYSP झाला होता, डेप्युटी कलेक्टर करायचं म्हणून परत एक्झाम देत होता. म्हणजे सो हे पोरं जे आहे, सो हे काय करायचे, नवीन पोरांना यूज द्यायचे नाही. यांना डिकोड झाली होती पूर्ण मेन्स, आणि हे 15 दिवसात अभ्यास करायचे, माहिती आहे का, पूर्ण मेन्सचा इंग्लिश मराठी सहित. एसेमध्ये काय लिहायचं बरोबर माहीत होतं त्यांना, आणि ते बरोबर लिहायचे, बरोबर मार्क काढायचे. आणि नवीन पोरं बिचारे येते लक्षामध्ये, त्यांना अनुभव घ्यायला पण वेळ नसायचा. म्हणजे सो त्याच्यामुळे काय व्हायचं, यांचा सिलेक्शन रेशो फार कमी होऊन जायचा, आणि जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये ते लागायचे, किंवा ज्यांनी ऑलरेडी 7-7, 8-8 मेन्स दिलेले आहेत ते पोरं बरोबर सिलेक्ट व्हायचे याच्यामध्ये. आता ह्या नवीन पोरांना एक खूप भारी अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे, की आता मात्र हे पोरं तुम्हाला मेन्समध्ये कॉम्पिटिशनला नसतील, येते लक्षामध्ये, आणि असतीलही तर त्यांची संख्या कमी राहील. आता जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहे आणि जुन्या पॅटर्ननुसार तयारी करताय, ते मॅक्झिमम लोकांनी तर गिव अप केलेलं असणार आहे, की झालं गाड्या आता नवीन पॅटर्न म्हणजे मी स्टॉप. जसं मी आता ज्या मित्राबद्दल बोललो, की त्यांनी 10-12 मेन्स दिले आहेत जवळपास, आणि 7-8 इंटरव्ह्यू दिले, दरवर्षी असायचं. तो मी सोडून दिल्यानंतर माझ्यावर हसत होता, तो सोडून दिलं म्हणून यांनी, किंवा पळपुटा आहे वगैरे वगैरे वगैरे. माझे कारण वेगळे होते सोडून देण्यासाठी, पण मी लेफ्ट करून टाकलं. मी थोडंसं टिकलो असतं तर कदाचित त्याच्यासारखं माझ्याकडेही पोस्ट राहिली असती, पण मला टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता. तर त्यांना असं वाटलं की बाबा जाऊ दे, थकलाय बाबा हा परीक्षा देऊन ह्यांनी सोडून दिलं. म्हणजे नाही, असं नाही आहे. मला आजही तो अभ्यास आवडतो, आणि मी आजही तो अभ्यास करतो म्हणूनच तुम्हाला चांगलं मी शिकवू शकतो. म्हणजे सो याच्यामध्ये जो राज्यसेवेचा जुना पॅटर्न आहे, हे पोरं कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कमी झाले पहा विद्यार्थी मित्रांनो. सो त्याच्यामुळे ह्या नवीन पोरांच्या संधी वाढल्या. पण लक्षात घ्या, ह्या नवीन पोरांसाठी लक्षात घ्या, 2025 आणि 2026 हे 2च वर्ष आहेत तुमच्या हातामध्ये. पोस्ट काढायची, तुम्ही पटकन याच्यातून पोस्ट काढून घेतली पाहिजे, कारण ही एक्झाम डिकोड होत जाणार आहे पहा हळूहळू, येते लक्षात. आणि यांना तर लवकर डिकोड होणार आहे ते एक्झाम, कारण हे जुने धुरंधर आहेत, यांना बरोबर माहिती आहे. म्हणजे याला टॅक्टिक माहिती आहे. एक्झाममध्ये ते लक्षात आलं त्यांचं, की आयोग असं आहे, याला मार्क देते, ते बरोबर अडॉप्ट करून घेत. म्हणून नवीन पोरांसाठी हेच आहे, की 25-26 मध्येच त्यांनी लवकरात लवकर क्लिअर करून घेतलं पाहिजे. मी प्लॅनिंग बनवून देतोच. आता यांचं ड्रॉबॅक काय आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे यांच्यासाठी काय ड्रॉबॅक असणार आहे, मी प्लस पॉईंट सांगितला तुम्हाला, ड्रॉबॅक पण ऐकून घ्या. ड्रॉबॅक असा आहे की हे जे राज्यसेवेचा जुन्या पॅटर्ननुसार तयारी करणारे पोरं आहे, भले यांनी मेन्सची तयारी करो न करो, याच्यातले काही जण करतील, म्हणजे जे म्हणतील की नाही माझ्यासाठी डेप्युटी कलेक्टर बनणं महत्त्वाचं आहे, DYSP पेपर पॅटर्न नाही, पेपर पॅटर्न बनला म्हणून मी कधी माझं स्वप्न सोडून देणार नाही. म्हणजे सो आधीच्या पॅटर्नमध्ये पण मला तेच बनायचं होतं, नवीन पॅटर्नला मी अडॉप्ट करेल. हां, थोडासा त्रास जाईल, त्रास तर सगळ्या महाराष्ट्रालाच जातोय, मी एकटा थोडी आहे त्रास घेणारा. असा विचार करून नवीन पॅटर्नला अडॉप्ट करणारे पण पोरं असतील, आणि अनेक जण याच्यातले सोडणारे पण असतील. पण लक्षात घ्या, जे लोक सोडणारे असो किंवा नसो, मी तुम्हाला एक गोष्टीची गॅरंटी देतो, हे सगळेजण राज्यसेवेची पूर्व परीक्षा देणार आहे. एक मात्र कॉमन आहे, आणि राज्यसेवेची परीक्षा ह्या लोकांना डिकोड झालेली आहे. मी तुम्हाला त्याचे पण टॅक्टिक सांगतो नंतर. म्हणजे मला जे डिकोड झालेली आहे, त्यांना जे डिकोड झालेली आहे ती मला पण डिकोड झालेली आहे. तर मी तुम्हाला ते सांगतो की कशावर काम करायचं आत्तापासून, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे बरं का, आणि तुम्ही त्या पोरांच्या बरोबरीत गेले पाहिजे. तर तुमच्या पुढं मेन आव्हान ह्या पोरांचं असणार आहे, राज्यसेवा जुना पॅटर्नवाल्यांचं पूर्व परीक्षेमध्ये. सो पूर्व परीक्षा तर कॉमनच राहणार आहे, ती काही बदलणार नाही आहे, फक्त मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे बरं का पोरांनो. प्रिलिम्स बदलणार नाही. खूप जण म्हणतात UPSC सारखी होईल वगैरे वगैरे, नाही. UPSC सारखी टीम पेपर सेट करणारी भारतात कोणत्याही राज्याकडं नाही. राज्यांनी कितीही बदलतो म्हटलं तरीही तसे क्वेश्चन सेट करण्यासाठी जी इंटेलेक्च्युअल पॉवर लागते, जे त्या क्वालिटीचे लोक लागतात, जे त्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहे, JNU मध्ये आहे, जामिया मिलियामध्ये आहे, सो ते लोक आपल्या महाराष्ट्रात नाही तेवढे भारी लोक.
येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं तुम्ही असं बिलकुल म्हणू नका की UPSCच्या धर्तीवरती चेंज होईल राज्यसेवा वगैरे वगैरे. पूर्व परीक्षा सारखीच असणार आहे. आणि हे जे पोरं आहेत राज्यसेवा जुना पॅटर्नवाले, हे लोक कोळून प्यायलेले आहेत, यांना अभ्यास करावा लागत नाही. हे पेपरला जातात, तोडून येतात, 150 मार्क काढतात, 200 पैकी आरामात काढतात. क्वेश्चन आयोगाचा चुकल पण ह्यांचा चुकणार नाही, एवढे बेकार असतात हे पोरं पेपर सोडवण्याच्या बाबतीत. हे मेन्समध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये नसतील, पण हे तुम्हाला प्रिलिम्स हा जगू देणार नाही बरं का पोरांनो. म्हणून एकदम नवीन विद्यार्थ्यांसाठी मी प्लॅन बनवून देईल. म्हणून पूर्व परीक्षेचं हे 6 महिने आहे, मुख्य को देख लेंगे, हे 6 महिने तुम्हाला जीव तोडून अभ्यास करावा लागेल. UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो तुम्हाला मी. अनेकांना असं वाटतंय वरकरणी किंवा UPSC वाल्यांसाठी लय सोपं झालंय म्हणून आता सगळे UPSC वाले श्रीमंतांचे पोरं याच्यामध्ये सो कॉल्ड त्याच्यामध्ये येतील. नक्कीच UPSC वाल्यांना मेन्स त्यांचीच आहे. मेन्स कोणाची आहे? यांची नाही, मेन्स यांचीच आहे. पण लक्षात घ्या, UPSC वाल्या पोरांसाठी प्रिलिम्स तेवढी साधीसुधी नसणार आहे. येतं लक्षात. कारण UPSCचा अप्रोच वेगळा आहे आणि ह्याचा अप्रोच वेगळा आहे. चांगलं यांच्यासाठी आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू आणि मुख्य परीक्षा. सो तुमचीच आहे UPSC, ज्याचा ऑप्शनल क्लिअर आहे, सगळे GS क्लिअर आहे, महाराष्ट्राचं व्हॅल्यू ॲडिशन करता येते वेळेवर, त्याचं लय नका टेन्शन घेऊ. येतं लक्षामध्ये. महाराष्ट्राचं व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही 15 दिवसात करू शकता. हिस्ट्रीचं, जॉग्राफीचं आणि मला वाटतं इकॉनॉमिक्समध्ये थोडाफार पोर्शन येईल, बस याच 3च विषयांमध्ये ते वेळेवर करता येते, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण लक्षात घ्या, UPSCची पूर्वपरीक्षा वेगळी असते, राज्यसेवेची वेगळी असते. UPSCचे पोट्टे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत टिकत नाही. टिकायचं असेल तर त्यांना राज्यसेवेचा पॅटर्न अडॉप्ट करावा लागतो. म्हणून यांच्या पुढं आव्हान म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट काय यांच्यासाठी? मुख्य आणि इंटरव्ह्यू यांचाच आहे, बरोबर. परंतु पूर्वपरीक्षेसाठी मात्र ह्यांना जोर लावावा लागणार आहे. आणि राज्यसेवा जुना पॅटर्नची तयारी करण्यासाठी OBS आहे. सो त्यांच्यासाठी जे आहे पूर्वपरीक्षा कॉमन आहे, पण मुख्य परीक्षा पूर्णपणे आव्हानात्मक आहे. म्हणून आपण काय करूया त्या ठिकाणी, आपण ह्या दोघांना म्हणजे प्रत्येक कॅटेगरीतल्या पोरांना प्लॅनिंग बनवून देऊ. पहिल्यांदा काय करू, जे राज्यसेवा जुन्या पॅटर्न आपल्यासाठी सगळे, आता काही लोक नवीन असतील ते डायरेक्ट शत्रू आणायला लागतात राज्यसेवा, असं करू नका. येत्या लक्षामध्ये हे सगळे आपलेच पोरं आहे, फक्त यांच्या प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजी वेगळी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कॉमन स्ट्रॅटेजी नाही बनवतायत. आणि लय अभ्यास करा आणि 10 तासाचं नियोजन करा असं म्हटल्याने होत नसते. पहा, येतं लक्षामध्ये. मग एवढं रोज करावं लागतं अभ्यास, हे ते नाही आहे. आता तुम्ही समजून घ्या. येतं लक्षामध्ये. तो काळ गेला. लक्षात, जे करायचं तेच यायचं परीक्षेत नाही. आता इंटेलेक्च्युअलिटीचा कालखंड आहे. तुम्हाला जजमेंट घ्यावं लागतात वेळेवर. अशा प्रश्नांची संख्या वाढते आहे. सो त्यामुळे तुमच्याकडे सटीक प्लॅनिंग असली पाहिजे. आता ते मी तुम्हाला समजावून सांगतो. जुने जे पोरं आहे, सो ऑब्वियस आहे, जे जुने पोरं आहे त्यांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. तुमच्याकडे 6 महिने आहे पोरांनो. किती महिने आहे तुमच्याकडं? 6 महिने आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे, हा जो एप्रिल महिना आहे, मे महिना आहे आणि जून महिना आहे, हे जे 3 महिने आहे, या 3 महिन्याच्या कालखंडात फक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. फक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास म्हणजे काय? असे विषय जे तुम्हाला फक्त मुख्य परीक्षेला असतात. उदाहरणार्थ कोणकोणते असतात? ऑप्शनलचे 2 पेपर आहे, 250-250चे 2 पेपर आहे. आणि त्याच्यानंतर काही असे विषय आहे जे फक्त मेन्सला आहे, जे पूर्वला येत नाही ना. तुम्ही ओल्ड पॅटर्नमध्ये त्याचा अभ्यास केला कधी, ते म्हणजे आर्ट अँड कल्चर आहे, इंडियन सोसायटी आहे, गव्हर्नन्स आहे, IR आहे. ॲक्च्युली तर हे पाहिजे होतं, सोशल जस्टिस पाहिजे होतं, चुकून माझ्याकडून परत इंडियन सोसायटीच लिहिलं गेलं. तर इथं सोशल जस्टिस मी करून घेतो. सोशल जस्टिस. अंतर्गत सुरक्षा आहे 3ऱ्या पेपरमध्ये. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंट पण मी घेतला नाही कारण तो कॉमन आहे. इथिक्स आहे आणि एसे रायटिंग आहे. तर आता तुम्हाला करायचं काय आहे 3 महिन्यामध्ये? सर एवढा तर अभ्यास होणार नाही, शक्य पण नाही आहे एवढा. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 महिन्यामध्ये ऑप्शनलचा 1 पेपर जो आहे हा तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे जुन्या पोरांना. ऑप्शनल पहिले निवडा कोणता घ्यायचा आहे, त्याच्यातला 1 पेपर तुमचा रेडी असला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही कोणताही ऑप्शनल घ्या. म्हणजे कोणताही ऑप्शनल घ्या म्हणजे काय, की ऑप्शनल निवडण्याचे 3 क्रायटेरिया त्याच्यामध्ये असतात. एक म्हणजे त्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. त्या ऑप्शनलचा तुमचा एक बेसिक मिनिमम अभ्यास असला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला मेन्समधले प्रश्न ओळखीचे वाटतात, की नाही गड्या हा प्रश्न वाचल्यावर मी लिहू शकतो, हा प्रश्न वाचल्यानंतर मी लिहू शकतो. समजा आता इतिहास आहे, इतिहासाचा हा प्रश्न आहे, कर्जनच्या पॉलिसीज, मला माहिती आहे कर्जनच्या पॉलिसीज काय, ह्या प्रश्नाचं उत्तर एक सो मी लिहू शकतो. एक्सलंट नाही पण सो लिहू शकतो. हां, सम्राट अशोकाच्या रिलिजियस पॉलिसी विचारल्या किंवा सम्राट अशोकाची रिलिजियस पॉलिसी आणि औरंगजेबाची रिलिजियस पॉलिसी, नाही मला डिटेलमध्ये माहीत नाही आहे, पण बेसिक तर माहीत आहे मला हे तर आठवते की ह्याच्या बाबतीमध्ये, सम्राट अशोकाच्या बाबतीमध्ये धम्मघोषा बिकम भेरी घोषा, बरोबर, की बाबा आधी जो त्याला भेरी घोष म्हणजे ज्याला आधी नगाड्यांचा आवाज आवडायचा,
युद्धातल्या, आता त्याला बुद्धम शरणम गच्छामीचा आवाज आवडायला लागलेला आहे, म्हणजे तो धम्मघोषा झालेला आहे, घोष म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याचं गुणगुण आवडायला लागलेलं आहे. मग त्यांनी असं असं केलं होतं, आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या हत्येवर बंदी आणली होती, किंवा तो मग असं असं करायचा. हे बेसिक खूप नाही, एक्सलंट नाही म्हणत आहे मी, बेसिक मला जमते. किंवा तुम्ही जॉग्राफीचा पेपर घ्या, तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये मान्सून कसा होतो, ट्रॉपिकल सायक्लॉन, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन, मराठीत पण तुम्ही म्हणू शकता की उष्णकटिबंधीय आवर्त, समशीतोष्णकटिबंधीय, बेसिक माहिती आहे. इंडियन सोसायटी आहे, बेसिक माहिती आहे. पॉलिटिकल सायन्स आहे, त्यात पॉलिटीचे क्वेश्चन आहेत काही, बेसिक मला माहिती आहे. सो पहिला आहे की त्या विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला किमान PYQ पाहिल्यानंतर त्यातले काही PYQ ओळखीचे वाटले पाहिजे, जे तुम्ही ओगम का होईना लिहू शकता, म्हणजे बऱ्यापैकी. आणि तिसरं, त्याचं चांगलं गायडन्स अवेलेबल आहे का, हाही एक लय महत्त्वाचा फॅक्टर आहे. का बरं? कारण आपण जे वाचतो ना ते आपल्याला बरोबर वाटते, बरोबर, पण आपले जे उत्तर आहे हे आयोगाच्या दर्जाचे असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. सो त्याच्यामुळं काय आहे की ऑप्शनल निवडताना हे 3 क्रायटेरिया ॲटलिस्ट, बाकी मग तो ट्रेंडिंग आहे नाही आहे एवढा विचार करू नका. तुम्हाला जॉग्राफी पडतो तो बिलकुल विचार, खूप जण विचारतात नाही सर मला हा घ्यायचा होता, पण ना सर मला असं वाटते की ते अँथ्रोपॉलॉजीलाच जास्त मार्क पडतील, म्हणून मला जॉग्राफी आवडून मी अँथ्रोपॉलॉजीला जातो. असं करू नका. अँथ्रोपॉलॉजीची पास होतात, जॉग्राफीची पास होत असतात, आणि MPSCमध्ये तर ते लागूच नाही, म्हणजे बिलकुल जे UPSCचे क्रायटेरिया आहेत त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल विचारात घेऊ नका, तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्हाला काही क्वेश्चन जमतात, मार्गदर्शन अवेलेबल आहे, तो ऑप्शनल तुम्ही लगेच सिलेक्ट करून घ्या. आणि त्यातला एक पेपर अत्यंत सोपा असतो. आता माझ्या इतिहासामध्ये एन्शंट आणि मॉडर्नचा पेपर एकदम सोपा असतो, बरोबर. जॉग्राफीमध्ये पेपर 1 सोपा आहे, आपल्याला जो इकडे GS मध्ये सिलेबस आहे तोच त्याच्यात दिलेला आहे. असा एक पेपर सोपा असतो, तो किमान ह्या 3 महिन्यामध्ये निपटून टाका तुम्ही. आणि याच्यामध्ये हे जे टोटल 10 सब्जेक्ट आहे, ह्या 10 सब्जेक्टपैकी किमान तुम्हाला 5 सब्जेक्ट तरी तुमचे झाले पाहिजे ह्या 3 महिन्यामध्ये रेडी, आणि आरामात होतात. ही छुटकू सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट एक 10 दिवसात कंप्लीट होतो. आर्ट अँड कल्चर जर एन्शंट मिडिवल तुमचं चांगलं असेल तर इंडियन सोसायटी 15 दिवसात क्लिअर होऊन जातो या ठिकाणी. असे छोटे सब्जेक्ट आहे. आणि इंटरनल सिक्युरिटी तुमचा 15-1 दिवसात रेडी होतो चांगल्या पद्धतीनं. प्रॉपर जर गायडन्स त्या ठिकाणी तुम्ही घेताय, किंवा तुम्ही वाचन आणि राहिलेलेचं साहित्य ते जे मराठीत अवेलेबल नाही आहे याचं साहित्य ते मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. या महिन्यात मॅक्झिमम बुक्स येऊन जातील अकॅडमीचे. सायन्स अँड टेक जे आहे ते करंटशी रिलेटेडच करावं लागते. हे जे 2 सब्जेक्ट आहे ना, IR आणि सायन्स अँड टेक, हे करंटला रिलेट करून अभ्यासावे लागतात, बरोबर. सो त्याच्यासाठी पण जे मॅगझिन आहे, कौटिल्य नावाचं मॅगझिन अकॅडमीनं केलेलं आहे, या महिन्याचं पण आलेलं आहे. तुम्ही ते एखाद्या दुकानदाराच्या माध्यमातून मागून घेऊ शकता, किंवा मग अकॅडमीला डायरेक्ट फोन लावून ते तुम्हाला घरपोच मागवू शकता. मेन्सच्या अँगलनी ते बनवलेलं आहे, मुख्य लिखाण कौशल्याच्या दृष्टीने ते मॅगझिन्स बनवलेलं आहे. तो डेटा तुम्हाला जो मराठी जे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम जे सफिशियंट नाही आहे तुमच्या राज्यसेवेसाठी लिखाणात्मक, तर तिथं तुम्हाला हे 2 मॅगझिन मदत करतील. सगळ्याच ह्याला मदत करतील ते मॅगझिन. करंट जे आहे ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल कौटिल्यामध्ये. आता याच्यामधलं लक्षात घ्या, महत्त्वाचं काय, हे सब्जेक्ट करायचेच आहे, पण ह्या 10 पैकी 5 करायचे आहे. तर याच्यामध्ये हा एक सब्जेक्ट 100% असला पाहिजे. इथिक्स हा 250 मार्काचा गपकन सब्जेक्ट तुमच्या ताब्यात आला पाहिजे. तुमचा कॉन्फिडन्सच वाढतो. मी स्वतः हा विषय पुढच्या महिन्यामध्ये सुरू करतोय. त्या ठिकाणी इथिक्स जो आहे ऑफलाईनमध्ये पण सुरू करतोय, वेगवेगळ्या बॅचेसमध्ये पण सुरू करतोय. तुम्ही ऑफलाईनला पण येऊन अटेंड करू शकता, ऑनलाईन पण अटेंड करू शकता. हा मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. 40 दिवसात प्रिपेअर होणारा विषय आहे विथ केस स्टडीज, आणि मस्त सब्जेक्ट आहे. तुम्ही एन्जॉय कराल म्हणजे इथिक्स लर्न करणं, इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड खूपच जबरदस्त माणूस म्हणून शिकण्यासारखा विषय. म्हणजे हा सिलेबसच असा आहे की माणूस म्हणून अभ्यासण्यासारखा आहे. म्हणजे मन लावून जर केला ना ऑटोमॅटिक सिलेबस लक्षात राहतो तुमच्या, आठवायची गरज पडत नाही पुढे चालून तुम्हाला. हा एक विषय त्या 5 पैकी असला पाहिजे. म्हणजे हा एक याच्यामधला एसे आताच करायचा नाही, लक्षात घ्या. एसे रायटिंग सध्या करायची नाही. हे 250 मार्काचे 2 पेपर आहे बरं का. बाकीचे काय नाही, 40, 50, 60, 20 अशा मार्काचे सब्जेक्ट आहे. याच्यातले ठोकळ 2 सब्जेक्ट आहे. तर एसे एकदम शेवटी करायचा, कारण तुम्हाला एसे रायटिंग करायचं तर 4ही GSचा त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या विषयांचा अभ्यास पाहिजे. कोणताही एसे विचारो, फिलॉसॉफिकल येऊ द्या किंवा एखादा जनरल येऊ द्या, कसा येऊ द्या, किंवा एखादी कोट असला एखाद्या महान नेत्याचा, कसा येऊ द्या, तुम्हाला डायमेन्शन तर तेच जायचं आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये त्याच्याशी रिलेटेड काय लिहिता येईल, हिस्ट्री त्याच्यात काय लिहिता येईल, जॉग्राफी रिलेटेड काय लिहिता येईल, तुमचे सगळे GSचे विषय आठवा. जवळपास तुम्हाला 15 विषय आहे. 15 नाही, जास्त आहे, 16-17 विषय आहे. 17 विषयामध्ये ह्या टॉपिकला रिलेटेड मी काय लिहू शकतो, किमान 10 विषयाशी रिलेटेड तर मी लिहूच शकतो. म्हणजे सो त्याच्यामुळे तो तुमचा ऑटोमॅटिक बिल्डअप होतो. जर तुमचा मेन्सचा
पूर्ण अभ्यास झालेला आहे. तर त्याच्यामुळे तो होईपर्यंत एसे रायटिंग सध्या हातात घेऊ नका. हे विषय करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट की महिन्यानंतर किंवा 15 लगेच नका करू, पण 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर जेव्हा एक बऱ्यापैकी, आणि तुम्ही तशी जुने विद्यार्थी आहात ना, तर मी तर म्हणाल पहिल्या दिवशीपासूनच म्हणाल, कारण तुमचा बेसिक स्टडी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्सचा झालेला आहे, तर तुम्ही आत्तापासून आन्सर रायटिंग सुरू करू शकता. आन्सर रायटिंग फार महत्त्वाची आहे. इथं फंडा काय आहे, मी 2 प्रकारच्या पोरांना ओळखतो पहा. त्यापैकी पहिली कॅटेगरी मीच आहे, म्हणजे अभ्यास खूप चांगला पण आन्सर रायटिंग तेवढी इफेक्टिव्ह नाही. UPSCची जेव्हा मी तयारी करायचो मला तेव्हा ते रिअलाईज झालं नाही. आणि काही काही माझे मित्र होते की त्यांच्या ऑप्शनलपेक्षा माझा अभ्यास चांगला. माझा एक मित्र होता जॉग्राफी ऑप्शनल, त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास माझा होता. म्हणजे त्याचे प्रश्नाचे उत्तर मी सांगायचो ऑप्शनलचे. पण साल्याला उत्तर कसं जनरेट करायचं वेळेवर बरोबर माहिती होतं, म्हणजे तो अधिकारी बनला, म्हणजे डायरेक्ट IPS, काही काही IS झाले, काही काही IRS झाले. मुद्दा याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला ना हा कंटेंट घेतल्यानंतर, एक मिनिमम कंटेंट घेतल्यानंतर तुम्हाला तो मांडायचा कसा, त्याचे पॉईंट्स कसे बनवायचे, हे जर जमलं ना तर तुम्ही अभेद्य आहात. तुम्ही कधीही मेन्स द्या, तुम्ही झाली डिकोडच झाली मग तुम्हाला एक्झाम. तुम्ही हे समजून घ्या की याच्यामध्ये तुम्ही किती अभ्यास केला ह्या विषयांचा. तर जसेच्या तसे प्रश्न नॉर्मली UPSCला येत नाही, राज्यसेवेला येतात. म्हणजे वेळेवर कसं आन्सर जनरेट करायचं ही क्वालिटी तुम्हाला थोडीशी डेव्हलप करावी लागणार याच्यामध्ये. तरी राज्यसेवा मी तुम्हाला सांगतो पहा, UPSCची काठीण्य पातळी 100 असेल ना, राज्यसेवेत हार्डली 40-50 असणार आहे. खूप झालं, लयच जोर लावला पहिलं वर्ष आहे म्हणून तर 60 असेल. पण स्टॅटिक पोर्शनवर जास्त क्वेश्चन राहील. एकदम सिंपल येतं लक्षामध्ये, तुम्ही जज करून जाऊ शकता. UPSCच्या आत्तापर्यंत त्या टॉपिक, समजा आता गव्हर्नन्सवर UPSCच्या आत्तापर्यंत आपण म्हणू 50 क्वेश्चन येऊन गेलेले आहेत गव्हर्नन्सवर. 50 क्वेश्चन रेडी करा, झाला तुमचा गव्हर्नन्स रेडी. त्याच्या बाहेर क्वेश्चनच येणार नाही तुम्हाला. आला तरी तुम्ही निपटू शकता. IR आपण असं समजून चालू 50 क्वेश्चन आले होते, तुम्ही 50 क्वेश्चनचीच तयारी करा, झाले तुम्ही अभेद्य झाले. हा सर्वात शॉर्टकट आहे अभ्यास करण्याचा, बरं का, लक्षात घ्या. हा सर्वात मोठा शॉर्टकट आहे प्रिपेअर करण्याचा. त्यानंतर जे 3 महिने राहतील तुमच्यासाठी रिमेनिंग, सो त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जे ऑड गोष्टी आहेत, समजा चालू घडामोडीच नॉर्मली, बाकीचं तुमचं झालेलं राहील, पण तरी पण एन्शियंट मिडिवल नाही वाचलंय बाबा, आलं लक्षात. मी तर म्हणेल असं काही राहिलं ना तर एखादे क्लासेस चांगले तुम्ही पहा यूट्यूबवर, तुम्हाला जे आवडतात ते शिक्षक जे आवडतात त्यांचे क्लास लावून टाकायचे. एखादं ऑड छोटं मोठं राहूनच गेलं, एखादं पर्यावरण आहे समजून नाही राहिलं बाबा, लगेच क्लास, त्याचा विचार नाही करायचा. मग माझे 1000 रुपये जातील, मग ते सर 500 रुपये फीस घेत आहेत, एवढा विचार नाही करायचा. पास होणं महत्त्वाचं आहे आपलं, आलं लक्षामध्ये. सो असा एखादा राहिलेला असेल तर ते रिव्हिजन आणि PYQ आणि टेस्ट तसे तुमचा हा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे तुम्ही आरामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 3 महिन्यामध्ये आरामात हे सगळे विषय जे पूर्वपरीक्षेच्या हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स कोपअप करू शकता. म्हणजे त्यानंतर मुख्य परीक्षेचा जेव्हा 4 महिन्यांनी अभ्यास कराल तर यातले जे अर्धे झालेले आहेत, मेन म्हणजे तुमचा इथिक्स खिशात आहे आणि पेपर 1 खिशात आहे, हे तुमच्यासाठी सर्वात जमेची बाजू. याच्यातले छुटकुमुटकं राहिले ते 2 महिन्यात निपटतात, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. ह्याला रिव्हिजन आणि हे झालेल्याला रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्विंग आणि राहिलेला ऑप्शनल 1, असा 4 महिने रिगर्स अभ्यास केला, तुमची मेन्स पण क्लिअर होऊन जाते. पहिलं वर्ष आहे, कॉम्पिटिशन बिलकुल नसणार आहे मेन्सला. सो त्याच्यामुळं तुम्ही आरामात या पद्धतीनं जर गेले तर तुम्हाला यश 100% मिळू शकते. आपण म्हणू की बाबा फेब्रुवारी वगैरेमध्ये मेन्स व्हायला पाहिजे तुमची. फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 4-4.5 महिने तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी. एकदम नवीन विद्यार्थी जे आहे आता त्यांच्यासाठी थोडंसं गायडन्स करतो मी. बघा, त्यांना प्राथमिक सल्ला तर हाच राहील माझा की 25 फोकस केल्याऐवजी तुम्ही 26 फोकस केलं पाहिजे. पण ज्या पोरांचं म्हणणं आहे नाही नाही सर काही झालं चालतंय, मेरे को 25 की ही निकालनी है, अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो की तुमची कॉम्पिटिशन मेन्सला नाहीच आहे, तुमची कॉम्पिटिशन प्रिलिम्समध्ये आहे. तर तुम्हाला एक प्राथमिक सल्ला राहील की छप्परफाड अभ्यास करा प्रिलिम्सला. प्रिलिम्सच निघाली पाहिजे आपली, किंवा बाकीचे जर एक्झाम देणार असाल तुम्ही, म्हणजे याच्यामध्ये काही काही टेक्निकलचे पण देणार असतात पहा, सिव्हिलच्या वगैरे किंवा हे, सो त्यांच्यासाठी सांगणं आहे की तुम्ही छप्परफाड अभ्यास करा. कशाचा? त्या ठिकाणी पूर्वपरीक्षेचा, कारण तुमची कॉम्पिटिशन पूर्वपरीक्षेमध्येच आहे मेनली. सो मेन्सचा आता सध्या तेवढा अभ्यास करायची गरज नाही आहे. जर तुम्ही म्हणाल नाही सर 3-4 विषय माझे झालेले आहेत, 3-4 राहिलेले आहेत, तर मग एक मेन्सचा आणि एक प्रिलिम्सचा असं घेऊ शकता. पण लक्षात घ्या, जे एकदम नवे कोरे पोरं आहेत तर त्यांनी पूर्ण फोकस करा, कारण तुम्ही प्री नाही निघू नाही शकली तुमची प्री, तर तुम्ही मेन्स देऊ शकत नाही. मेन्स देऊ शकत नाही तर मग अभ्यास करून काय उपयोग आहे एवढा. मग त्यापेक्षा मग हा सल्ला चांगला आहे ना, 2026 फोकस करा, मेन्स पण निघते आणि प्रिलिम्स पण निघते. 25 जर काढायची असेल तर तुम्हाला पूर्णपणे फोकस करावी लागणार परीक्षा. आता पूर्वपरीक्षा काढायची म्हटल्यानंतर, जुन्या पोरांना टशन द्यायचं म्हटल्यानंतर 6 महिन्याचा अभ्यास जरुरी नाही आहे, त्या पोट्ट्यांचा 6-6 वर्षाचा अभ्यास आहे. मग तुम्ही कसं काय त्यांना टशन देणार? तर तुम्हाला लॉजिक डेव्हलपमेंट करण्यावरती जरा भर द्यावा लागणार. कसं? तर मी तुम्हाला समजावून सांगतो. हे सर्वांसाठीच आहे, म्हणजे नवीन पोरांसाठी आहे असं म्हणून नाही, सर्वांसाठीच आहे.
बघा याच्यामध्ये टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली लक्षात घ्या. हे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली हे लक्षात घ्या. माझं स्वतःचा हिस्ट्री ऑप्शनल आहे पण माझ्या वाचनात कधीच आलं नाही हे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली. मी तर क्लेम करतो की बाबा कोणत्या पुस्तकात हे दिलेलं नाही. दिलेलं असेल जरी तेवढं लक्षात राहणं लय अवघड आहे. म्हणजे एवढी बारीक फॅक्ट लक्षात राहणं तुमच्या फार अवघड आहे. मग आता असे प्रश्न कसे सोडवायचे सर? असे प्रश्न खूप लोकांचे चुकतात. तर तिथं वेळेवरती आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर जजमेंट घ्यायचं की याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन आहे. बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, श्रीपाद अमृत डांगे. बरोबर. आता याच्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे हे येणार नाही कारण श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट होते. टिळकांशी तितकासा त्यांचा संबंध नव्हता. टिळक काँग्रेसवाले होते, हे कम्युनिस्ट पार्टीवाले होते. पण हा ऑप्शन तसंच कटला. पण हे 3 उत्तर असू शकतात. बिपिनचंद्र पाल पण खूप क्लोज होते टिळकांच्या, लाला लजपत राय पण क्लोज होते, अरविंद घोष पण क्लोज होते. मग आता मुद्दा असा राहतो हे जे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स आहे हे एक स्कूल आहे. मग स्कूल कोण स्थापन करू शकतो? तिघांपैकी. तर मग जनरली विचार करा याच्यामध्ये की याच्यामध्ये रगड पैसे आणि शाळा कॉलेजेस स्थापन करण्याचा पॅटर्न कोणाकडे आहे? तर तो एकाकडेच आहे, लाला लजपत राय. तुम्हाला कदाचित माहीत असेल लाला लजपत रायनी लाहोरमध्ये पण एक नॅशनल कॉलेज ओपन केलं होतं. सो याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो त्या नॅशनल कॉलेजमधून आपले भगतसिंग पासआउट झालेले होते, सुखदेव त्या ठिकाणी पास झालेले आहे. येतं लक्षात? ते तिथंच लहानाचे मोठे झाले. मूवीजमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही. सो याच्यामध्ये लाला लजपत राय असे होते ज्यांनी शाळा कॉलेजेस पण स्थापन केलेले आहे. दयानंद अँग्लो वेदिक स्कूल तुम्ही नाव ऐकलं असेल आर्य समाजाचे होते ते. सुरुवातीच्या कालखंडात आर्य समाजासाठी आणि नंतर पण त्यांनी आर्य समाजासाठी काम केलं. दयानंद अँग्लो वेदिक स्कूलच्या स्थापनेमध्ये पण त्यांचा पुढाकार होता आणि हे प्रचंड श्रीमंत होते घरचे. येतं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं आपल्याला असं उत्तरापर्यंत पोहोचावं लागणार. हा सेन्स तुम्हाला डेव्हलप करावा लागणार आणि ते पण कमी वेळामध्ये. आता अनेक लोक याला दूषणं देतात, अहो सर पेपर झाल्यावर हे सुचत असते. नाही. तुम्हाला काय वाटते जे पोरं 150, 160 मार्क काढतात 200 पैकी, कट ऑफ ते 117 लागला. हो, माझा एक विद्यार्थी 156 मार्क घेणारा जवळपास. इथं ऑफलाईनला पण तो त्या दिवशी आला होता. म्हणजे जे 1 डे रिव्हिजन घेतल्या होत्या त्याच्यामध्ये पण तो बसलेला होता. मग हे एवढाले मार्क कसे काढतात? 130, 140. म्हणजे त्यांना काय ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असतात? नाही हो, ते लॉजिक लावूनच काढतात. फक्त ते तुमच्यासारखा बोलबाला हे जे असतात ना उथळपाणी 110, 105, 115 हे तुम्हाला वाच्यता करताना दिसतात. जे 150 वाला आहे तो कुठंच काही बोलत नाही, शांत राहतो, मेन्सचा अभ्यास सुरू करून टाकतो. त्याला माहीत असते की या पोरांना बोलून पण काही उपयोग नाही आहे. आपण ह्यांचा बॉस आहेत, म्हणजे आपण ह्यांचे बाप आहोत, आपल्याला लय मार्क आहे, आपल्याला मेन्स द्यायला. तो कुठंच काही बोलत नाही, चुपचाप. आणि त्याला विचारलं नाही कोणी आहे ते एवढंच म्हणतात, निघून जाते प्रिलिम्स, मेन्सचा अभ्यास सुरू केला आहे मी. हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे. कारणं देणारे पळपुटे यांच्यासारखं बनायचं नाही, नापास व्हायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे याच्यावर काम करा. आणि हे वेळेवर खरंच येणार नाही आहे तुम्हाला. म्हणून मी 6 महिने आधीच सांगतोय तुम्हाला. नाही तर नॉर्मली एक्झामच्या 1 महिन्याआधी 15 दिवस आधी मी लेक्चर घेऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला. पण प्रॅक्टिसला वेळ भेटत नाही तुम्हाला, ही अडचण आहे. म्हणून मी तुम्हाला आजच सांगतोय ते याच्यावर काम करा. खालीलपैकी आता बघा इथं पण तेच आहे बरं का. एल्फिस्टन्स फंडासाठी वैयक्तिक 25,000 दिले. त्याच्यात मॅक्झिमम लोकांनी हे लॉजिक बरोबर लावलं बरं का, की याच्यामध्ये रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक, बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकर एल्फिस्टन्सला कंटेम्पररी होते पण ते गरीब होते, त्यामुळे 25,000 देतील. त्यांचा पगार पण तेवढा नव्हता. म्हणजे मग याच्यामध्ये एकच माणूस एवढे पैसे देऊ शकतो, जो एल्फिस्टन्सचा मित्र होता. तो म्हणजे कोण आहे? जगन्नाथ शंकर सेठ. आणि तेच उत्तर आहे. मग ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲज इट इज पुस्तकांमध्ये वाचायला भेटत नाही. पण इथं लॉजिक पोरांनी बरोबर लावलं, पण इथं नाही लावू शकले ते लॉजिक. हे चुकवलं अनेक लोकांनी प्रश्न. का बरं चुकवलेला आहे माहिती आहे का? मॅच्युरिटी लेवल. मग इथं जर तुम्ही लॉजिक लावता तर मग हा का बरं नाही लावू शकत लॉजिक? का? कारण इच्छाशक्ती नसते. हे सहज लागून जाते, वेळेवर जुगाड होऊन जाते, जमलं. याच्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यासाठी तुम्ही आजपासून तो अप्रोच बिल्डिंग करायला सुरुवात करा. म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं सांगतोय त्या ठिकाणी. पुढे जाऊया. विख्यात वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित आहे? आता हा वाटतो करंटचा, बरोबर. पण मला नाही वाटत करंटमध्ये पण एखाद्याने वाचलं असेल तर लक्षात राहील, याच्या शक्यता कमी आहे. पण जनरली विचार करा, वारली चित्रकार आहे, आदिवासी चित्रकार आहे. हा अवॉर्ड तर त्याला मिळायलाच पाहिजे, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. म्हणजे डी तर असायलाच पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन इथंच कटला, फक्त ए वाला. मग आता पाहू आपण डी. इथं पण डी आहे, इथं पण डी आहे, फक्त डी आहे. पण यांनी काय विचारलं? कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केले होते? बरोबर. विच ऑन द फॉलोइंग अवॉर्ड्स त्यांनी म्हटलेलं आहे. अवॉर्ड्स त्यांनी म्हटलेलं आहे. इथं पुरस्कारांनी सन्मानित. म्हणजे हा जो सिंगलवाला ऑप्शन आहे तोही कटला तुमचा. म्हणजे एक तर एडी बरोबर आहे, एक तर BCD बरोबर आहे. पाहू आपण. जर ए आणि डी बरोबर म्हटलं आपण, फक्त ह्या दोघांना जर बरोबर म्हटलं, जर ए म्हटलं तर नॉर्मली ज्याला पद्मभूषण भेटतो तर त्याला पद्मश्री भेटायलाच पाहिजे. तो टप्प्याटप्प्याने जात असतो ना. सो त्याच्यामुळं ए आणि डी बरोबर असल्यापेक्षा BCD बरोबर असण्याच्या शक्यता काय आहे? जास्त. की तिथपर्यंत कदाचित ते गेलेले नसू शकतात पद्मभूषण.
लक्षामध्ये पद्मश्री, शिल्पगुरू तर असायलाच पाहिजे, शिल्पगुरू तर त्या ठिकाणी असायलाच पाहिजे ते. सो त्याच्यामुळे सी असण्याच्या शक्यता बरोबर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे BCD उत्तर आहे. असं तुम्हाला पोचावं लागेल उत्तरापर्यंत आणि ते प्रश्नात पाहूनच सोडवता येते. आणि याच्यासाठी तुम्हाला हा सॉल्विंग सेन्स जो आहे, जर तुम्हाला अचाटफाट स्कोअर करायचा आहे, हा डेव्हलप करावाच लागेल. येतं लक्षात? दूषणं देऊन चालणार नाही आपल्याला. आणि वेळेवरती मीच मानतो हे जमत नाही, म्हणून तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करा, होऊन जाते हे. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले होते? आता 4 ऑप्शन आहे. 1907 मध्ये केलेलं विधान आहे म्हणजे, किंवा 1907च्या काँग्रेसच्या फुटीशी. लॉर्ड कर्झनचा काही संबंध आहे का त्याच्यासोबत? नाही, कारण 1905 मध्येच लॉर्ड कर्झन भारतातून निघून गेला होता. लोकमान्य टिळक असे म्हणतील का रे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडणं हा आपला विजय आहे? बिलकुल नाही, ते काँग्रेसमधले होते, जहाल गटातले. मग एकतर त्यावेळेस लॉर्ड मोर्ले हा भारताचा हे होता, लॉर्ड मोर्ले हा भारताचा भारत सचिव होता आणि हा व्हाईसरॉय होता लॉर्ड मिंटो. मग दोघांपैकी एक आहे, मारा ना कुठलं पण ऑप्शन चालतंय, पण 50-50 पर्यंत तर तुम्ही आले ॲटलिस्ट लॉजिक लावल्यामुळं. सो त्याच्यामुळं हे लक्षात घ्या, हे अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. बेसिक अभ्यास केल्यानंतर, खूप नाही अभ्यास करायचा, बेसिक करून ठेवायचा. आता नेहरू अहवालाबद्दल विचारलं होतं, हा सोपा क्वेश्चन होता. कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेलं आहे? तर त्यांनी वसाहती दर्जाचं स्वातंत्र्य मागितलं होतं. पूर्ण स्वातंत्र्य किंवा 2 राष्ट्राची निर्मिती असं ते बोललेच नव्हते. आणि राहिला स्वशासन, अचिव्हिंग होम रूल, हे टिळकांचं म्हणणं होतं. नेहरू अहवाल 1928चा आहे आणि होम रूल चळवळ तर 1920 पर्यंत खतम झाली पूर्ण. सो त्याच्यामुळं वसाहती दर्जाचं डायरेक्ट पण सुटू शकतो हा प्रश्न. पुढे जाऊया आपण. हवामान बदल ही नैसर्गिक व सतत प्रक्रिया आहे, या कल्पनेला कोणते भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देते? उच्च उंचीवरील झाडातले वलय. लक्षात घ्या, झाडातले वेगवेगळे लेयर्स असतात पहा त्याच्यामध्ये. सो लक्षात घ्या, जेव्हा बाहेर दुष्काळजन्य परिस्थिती असते तेव्हा ह्या लेअर जवळजवळ असतात आणि बाहेर जेव्हा सुगीचा कालखंड असतो या लेअर दूर दूर असतात. त्याच्यावरून पण लक्षात घेऊ शकता की आजूबाजूला काय घडलेलं आहे त्या कालखंडामध्ये. हिमनदीची प्रगती आणि माघार हे पण, आणि हिमनदीच्या तलावामध्ये खाली जो गाळ साचलेला असतो, ॲक्च्युली हे काय आहे, होलिस्टिक आहे की बाबा या गोष्टी पाहिल्या जातात. कशासाठी? हवामान बदल जे झालेले आहे, नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे, हवामान बदल जे घडलेले आहे याच्याबद्दल चुकीचं काहीच नाही आहे. याच्यामध्ये होलिस्टिक ॲप्रोच ठेवायचा की हा गड्या झाडांमध्ये चेक केल्या जाते, हिमनदीच्या प्रगतीवरून पण लक्षात येते, जर ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा वातावरण खराब आहे त्याच्यावरून पण लक्षात येते, हिमनदीवर त्याचा परिणाम होतो, तलावामध्ये साचलेला गाळ त्याच्यावरून पण जजमेंट घेता येते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. आता काही काही पोरं ठरवून जातात वरीलपैकी सर्व दिसलं की मी मारणार, असा मूर्खपणा करू नका, तुम्ही फसून जाल. किंवा जास्तीत जास्त उचलायचं आणि उत्तर मारायचं असंही करू नका. सो उत्तर मारत असताना सत्सद्विवेक बुद्धीला आपल्या पट्टे का? सत्सद्विवेक बुद्धी, त्याला इथिक्स मध्ये कॉन्सायन्स म्हणतात. सो ही फार महत्त्वाची असते. सो जर चांगले चांगले विधानं आहे आणि हो बाबा हवामान बदलाशी हे संबंधित आहे, तर मग ऑल ऑफ द अबव मारायचं, वरीलपैकी सर्व मारायचं. असं सरसकट दिसलं मारलं बा मी, तर असं करू नका, परीक्षेमध्ये नुकसान होऊ शकते तुमचं. आता बघा काही काही प्रश्न असे असतात ज्याला इरिलेव्हंट आहे. फॉर एक्झाम्पल 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? आणि पर्याय काय दिलेले आहे? 4.5 ते 5, 3.5 ते 5, 4 ते 5 आणि 4.5 ते 5.5. नाही आला तरी चालते असा प्रश्न, लेफ्ट करून टाकायचा. भारतीय समस्येचा अभ्यास करण्यासाठी 1995 मध्ये डॉक्टर अबिद हुसेन समिती यांच्या अध्यक्षतेखाली रिकामी जागा समिती स्थापन करण्यात आली असं विचारलं त्यांनी. आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे हे, कारण काय आहे की तुमच्या सिलेबसमध्ये आहे अबिद हुसेन समिती, तिच्या रेकमेंडेशन पण मेनसाठी पाठ कराव्या लागतात जुन्या पॅटर्नमध्ये. तर नसेल जरी माहीत तरी जजमेंट घेऊ शकता तुम्ही. बघा इथं शिक्षण दिलं, इथं कृषी दिलं, इथं मोठे उद्योग लघु उद्योग. याच्यामध्ये उद्योग दोनदा आलेला आहे, मोठे उद्योग लघु उद्योग. सो उद्योग डबल आल्यामुळे एक तर लघु उद्योग असणार किंवा मोठे उद्योग. पण समस्या कोणत्या उद्योगाला असतात? मोठ्या उद्योगांना नसतात, छोट्याच उद्योगांना असतात. मोठ्या लोकांकडे पैसा खूप असतो, पैसा समस्येवरती मात करतो, बिचारा लघु उद्योजकांचा प्रॉब्लेम असतो. मग काय असायला पाहिजे? लघु उद्योग. जनरल लॉजिकने जरी माहीत नसलं तरी. पुढं कर्मचारी भविष्य निर्वाणी सोडून द्या असे प्रश्न. 1950, 1952, 1960, 1981 नाही माहीत आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लेफ्ट केला तरी चालतो, लय टेन्शन घ्यायचं नाही त्याचा. पहिले लॉजिक लावून बघायचं लागते का, नसेल लागत लेफ्ट करून टाकायचा प्रश्न. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण त्यांनी असं विचारलेलं आहे. शिक्षणामुळं तर शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात, बरोबर आहे, हे तर एकदम बरोबर आहे. स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात, पण कामाच्या संधी सुधारल्यामुळे प्रजनन क्षमता त्यांची कमी होते. आता रिड्यूस फर्टॅलिटी तर हे शक्य आहे जर ती कामात राहिली, शक्य आहे बरं काही. जर ती सतत कामात राहिली तर तिचं लक्ष जाणार नाही प्रोडक्टिव्हिटी किंवा रिप्रोडक्शनकडे, आणि म्हणू शकतो आपण तिची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल, प्रजनन क्षमता कमी होईल. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे असे वाटते, सो त्याचा प्रजनन क्षमतेशी काही एक संबंध नाही, म्हणून BAच्या मध्ये बिलकुल येणार नाही.
बी नाही म्हणजे दोन ऑप्शन तर इथंच कटले तुमचे, BD वाला आणि AB वाला. आता तुम्हाला एक तर उत्तर निवडायचं आहे, फक्त C किंवा मग C आणि D. हा तर ऑप्शन तसाच गेला जरी बरोबर वाटत असला तरी. आता CD निवडायचं आहे किंवा फक्त C निवडायचं आहे. बघा, शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते 100%. C तर तसं पण आहे, निवडायचंच आहे आपल्याला, पर्यायच नाही आपल्याकडं, घ्यायचंच आहे आपल्याला हे. आता D आहे की नाही, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. लक्षात घ्या, जसं इथं स्टेटमेंट दिलेलं आहे की स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात, सो हे इनडायरेक्टली प्रजनन क्षमता कमी करायला मदत करते. तसंच स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते, ही पण गोष्ट इनडायरेक्टली प्रजनन क्षमता कमी करायला मदत करते, पण डायरेक्टली नाही. पण आयोगाने ज्या अर्थी हा ऑप्शन नाही असं त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे, आपण कॅल्क्युलेट केलं की एक तर C निवडायचं किंवा CD, येतं तसाच कटला आपला ऑप्शन, म्हणजे हाही ऑप्शन त्या ठिकाणी येणार नाही. आपल्याला डायरेक्ट पाहिजे तर डायरेक्ट हेच आहे विधान म्हणजे, म्हणून त्याचं उत्तर केवळ C असलं पाहिजे. सो असे जजमेंट वेळेवरती घ्यावे लागतात आणि हे कमी वेळात जमतात वेळेवरती, जर तुमची प्रॅक्टिस चांगली आहे. मला समजावून सांगायला वेळ लागतोय, पण तुम्हाला वेळेवर जमून जातील. हां, एक सांगतोय तुम्हाला मी, 1 एप्रिलपासून मी ही बॅच सुरू करतोय सिंहावलोकन नावाची. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 6 महिन्यामध्ये तुमचा जो पूर्ण पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे 7ही विषय, सो मी आणि माझी पूर्ण टीम याच्यामध्ये शिकवणार आहे. ही बॅच कशी कशी असणार आहे, कधी कधी कोणकोणते विषय होतील, त्याचे कसं असणार आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतो, फक्त सुरू करणार आहे. आणि ही एक बॅच सुरू करतोय मूल्यांकन, ज्यांना शिकवायची गरज नाही आहे, अभ्यास झालेला आहे सर, जुने पोर आहेत समजा, तर त्यांना काय केलं जाणार आहे, टार्गेट्स दिला जाणार आहे वीकली. बुधवारी एक टार्गेट राहील एका विषयाचं, समजा इतिहासाचं आहे तर इतिहासाचे टॉपिक सांगितले जातील, तुम्ही प्रिपेअर करून यायचे. बुधवारी त्याच्यावर 50 क्वेश्चनची टेस्ट होईल, म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल, रिव्हिजन पण होईल, टेस्ट पण होईल. आणि टेस्ट नंतर तुम्हाला ज्या ज्या प्रश्नात अडचणी आहे तुम्हाला रिस्पेक्टेड फॅकल्टी ते समजावून सांगतील, किंवा तुमच्या अडचणी तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि त्याचे जे स्टुडंट राहणार त्याचे ग्रुप्स पाडल्या जाणार आणि फॉलोअप घेतला जाणार, तुम्ही कसं परफॉर्म करताय त्या एक्झाममध्ये, तुमच्या अडचणी काय आहे, म्हणजे तुम्ही रिदममध्ये राहिले पाहिजे पूर्वपरीक्षेपर्यंत, हा त्याचा उद्देश आहे मूल्यांकन बॅचचा. सो बाकी मग डिटेलमध्ये मी सांगतोच तुम्हाला, ह्या 2 बॅचेस आहे आणि आणखी एक फक्त मुख्य परीक्षेसाठी एक बॅच, ती पण एप्रिलमध्ये लॉन्च होऊन जाईल, बरोबर, त्याची पण माहिती मी देतोच तुम्हाला. त्याच्यानंतर आता UPSC वाल्या पोरांसाठी आहे. फक्त लक्षात ठेवा की बाबा याच्यामध्ये तुमचा कर्दन काळ जो आहे तो विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा चांगला अभ्यास करा आणि राज्यसेवेचे पूर्वपरीक्षेचे जुने पेपर पाहून जा, कारण तुम्हाला पेपर पॅटर्न राज्यसेवेचा वेगळा आहे. तुम्ही UPSCच्या भरोश्यावर राज्यसेवा नाही देऊ शकत, मग फसवं होऊन जाईल तुमच्यासाठी प्रकरण. अभ्यास झालेलाच आहे, फक्त ब्रशअप करा त्या पद्धतीनं. महाराष्ट्रावर किती प्रश्न विचारल्या जातात, आता आजकाल महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारल्या जात आहेत इतिहासामध्ये, बरोबर. तुम्ही 21, 22, 23 मध्ये पहा, जर त्यांनी 10 प्रश्न आधुनिक भारतावर विचारले तर 6 प्रश्न महाराष्ट्रावर विचारले होते. UPSC वाल्यांचा अभ्यास कमी असतो महाराष्ट्राचा, तर तुम्ही तो अभ्यास 6 महिन्यात करू शकता. जर राज्यसेवा द्यायची असेल तर विज्ञान गेम चेंजर आहे आणि थोडासा अप्रोच हे महाराष्ट्राचा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये, आणि ते लक्षात ठेवा. UPSCचा अप्रोच वेगळा आहे, राज्यसेवेचा वेगळा आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवूनच चालावं लागेल. मुख्य परीक्षेचे तुम्ही राजे आहात, बरोबर, तुम्ही जिंकणारच आहात मुख्य परीक्षा, कारण ते तुमच्या हातात आहे सध्या. पण पूर्व परीक्षेचा तुम्हाला हे जो आहे बॅरियर तो क्रॉस करून जावं लागणार, तर तुम्हाला यश मिळेल. सो हे होतं मला जे गाईड करायचं होतं तुम्हाला. सो हे बेसिक आहे, मी तुम्हाला जे गाईड केलेलं आहे असं मी सांगत राहणार आहे तुम्हाला, प्रत्येक वेळी येऊन सांगत राहणार आहे काही ना काही नवीन जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने मदत करेल, बरोबर. सो काही टॉपिक्स जे अवघड आहे, परीक्षेत जमत नाही, स्पेशली विज्ञानाचे टॉपिक, बरोबर, ते पण मी तुमचे घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये. सो एक्झामपर्यंत आता 6 महिने मी तुमच्यासोबतच असणार आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं पोरांनो, हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या काही समस्या असतील ते पण सांगा की याच्यावर लेक्चर बनलं पाहिजे सागर सर, मी नक्की त्याच्यावरती लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल. सो भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.